नमस्कार, मी सचिन गोसावी. या ठिकाणी आज आपण एक नवीन गोष्टीची माहिती घेणार आहोत की ती गोष्ट म्हणजे की आपण झेंडा कसा बांधावा. म्हणजे प्रजासत्ताक दिन असो किंवा 1 मे असो, या दिवशी आपल्याला झेंडा बांधत असताना अनेक अडचणी येत असतात आणि अडचण दूर करण्यासाठी या ठिकाणी मी छोटंसं प्रात्यक्षिक म्हणजे बऱ्याच जणांना झेंडा बांधायला येत असेल किंवा बऱ्याच जणांना अडचणी येत असतील, तर अशा लोकांसाठी, ज्यांना अडचणी येत असेल अशा लोकांसाठी मी या ठिकाणी आज थोडंसं मार्गदर्शन करणार आहे. या ठिकाणी मित्र हो, या ठिकाणी जो आपला ध्वज आहे तो ध्वज आपण बांधण्या अगोदर सुरुवातीला आपण वरती एक दोरी, आपला जो खांब आहे किंवा जो पोल आहे त्याच्यावरती आपण ही दोरी टाकून घेतलेली आहे. आणि आपल्याला दिसत असेल की वरचे जे एक टोक आहे की हे पुढील बाजूचं टोक आहे आणि हे जे आहे ते मागील बाजूचं, म्हणजे ह्या मागच्या बाजूचं हे टोक आहे. तर आपण या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला आपल्याला जी पुढची बाजू आहे, म्हणजे जिकडून आपला वरच्या बाजूला जो केशरी रंग येणार आहे त्याला आपण सुरुवातीला ही दोरी बांधणार आहोत. व जे दुसरं टोक आहे, म्हणजे आपण पाहत आहोत हे जे टोक आहे ते खालच्या बाजूला या ठिकाणी आपण दोरीच्या बांधणार आहोत. आपल्या सर्वांना दिसत असेल की माझी खालची जी बाजू आहे, म्हणजे जी वडायची बाजू आहे, ते बाजूला आपण हे टोक बांधत आहोत. आपल्या सर्वांना दिसत असेल. आता या ठिकाणी मित्रांनो बघा की जो झेंडा आता तयार झालेला आहे तो या ठिकाणी आपण पाहूया की दोन्ही बाजू बांधून झालेल्या आहेत, म्हणजे आपल्याला वर खेचायची आहे. ती बाजू पण या ठिकाणी बांधून झालेली आहे. बघा या ठिकाणी ही बाजू आपण ओढली तर या ठिकाणी निश्चितपणे वरती केशरी, म्हणजे वरी केशरी, मध्ये पांढरा, खाली हिरवा रंग अशा प्रकारचे येणार आहे. तर आपण सुरुवातीला याची गाठ बांधूया आणि सुरुवातीला झेंड्याची घडी कशी घालायची ते आपण पाहूया. सुरुवातीला बघा की मी या ठिकाणी झेंड्याची घडी घालण्याचा प्रयत्न करत आहे. हां, ही अशी घडी आपण सुरुवातीला घालत आहे की जी केशरी बाजू आहे, ही केशरी बाजू जी आहे ती पांढऱ्या बाजूवरती झाकायची आहे. असे झाकल्यानंतर आपण पाहिलं तर ही हिरवी बाजू जी आहे ती आपल्याला खाली घ्यायची आहे थोडीशी. आणि आता या ठिकाणी आपण पाहत आहोत की आता घडी घालण्यासाठी झेंडा सज्ज झालेला आहे. अशा घड्या आपण घातलेल्या आहेत आणि सुरुवातीला हे पदर व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. हे पदरवरती असं व्यवस्थित केल्यानंतर आता मी याची घडी मारत आहे. अशी ठराविक अंतर आपण घ्यायचं आहे व अशी या ठिकाणी घडी घालायची आहे. जेणे अशी घडीला पण असं अंतर घ्यायचं थोडंसं, एक ठराविक अंतर, म्हणजे असं एक बोट आपण घेऊ शकतो साधारण. आपलं एक बोटाचं अंतर मी या ठिकाणी घेतलेलं आहे. अशी आपण घडी घालत आहोत. या ठिकाणी सर्व आपण पाहत असाल की ठराविक अंतरावर अशी घडी घ्यायची. आता ही झाली घडी. मित्र, अशा प्रकारची घडी आपल्या झेंड्याला येणार आहे. आता आपल्याला वरी केशरी, म्हणजे वरची जी बाजू आहे ती वर ठेवायची आहे आणि आपण जी गाठ बांधणार आहोत. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण झेंड्याला जी गाठ बांधतो ती गाठ फार महत्त्वाची आहे. आता गाठ बांधत असताना ही बघा की इथं हिरवा रंग आलेला आहे आणि जो वरती आहे तो वरी केशरी, म्हणजे आपण गाठ बांधताना हिरव्या रंगाची बांधणार आहोत. असं सुरुवातीला म्हणजे असा झेंडा पकडायचा, त्यानंतर अशी दोरी घ्यायची आणि अशा प्रकारे इथून हे दोरा आत घ्यायचा आहे आणि हासूड गाठ त्याला आपण म्हणतो. ती हासूड गाठ या ठिकाणी झेंड्याला घ्यायची आहे. जी खालची गाठ आहे आपण पाहत आहोत हिरव्या रंगाची, ती खाली ओढायची आहे आणि हासूड गाठ जी आहे ती अशी वरती ओढायची आहे. जेवढे जोरात ओढेल तेवढा झेंडा आपला पॅक बसतो, तेवढा पॅक आपण तिथं बसवू शकतो. आणि ही गाठ जेवढी पॅक बसेल तेवढं चांगलं असतं, म्हणजे कसं की प्रमुख पाहुणे येईपर्यंत ती गाठ टिकू शकते. त्यानंतर आपण काय करतो, मग जी ओढायची दोरी आहे, म्हणजे जी केशरी आहे तो केशरी रंगाचा आपण असं वर घेऊ शकतो. आणि वाढल्यानंतर जे पाहुणे येतात ते अशा प्रकारे अशी खालची दोरी हे करून त्या ठिकाणी झेंडा आपला फडकू शकतो. म्हणजे आपण पाहिलं असेल की वरती केशरी रंग आलेला आहे, खाली मध्ये पांढरा आणि खाली हिरवा रंग आलेला आहे. अशा प्रकारे ह्या ध्वजारोहण आपल्याला करायचं असतं. त्याची काळजी घेणं म्हणजे गाठ मारणं यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. ती आपण या ठिकाणी आज शिकलेलो आहोत. धन्यवाद.